रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्ही जर पुणे आणि मुंबई या ठिकाणी राहत असाल आणि तुम्हाला कुठेतरी सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि जर तुम्ही फिरता फिरता पुण्यात आला तर पुण्याच्या जवळपास एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला भेट देणं, मला असं वाटतं की त्या ठिकाणी भेट द्यायलाच हवी. सध्या मी त्या ठिकाणी आहे. आपल्या ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीपासून हे ठिकाण अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि जर आपल्या संत तुकाराम महाराज म्हणजे माझं गाव जगद्गुरू संत तुकोबरायांचं गाव देहूगाव या ठिकाणाहून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी मी आत्ता आहे. अत्यंत सुंदर हिरवंगार असं हे ठिकाण, जिथे तुम्ही निसर्ग अनुभवू शकता, निसर्गाच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात, आणि ज्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम होतो, भामा, भीमा आणि इंद्रायणी असं हे ठिकाण आहे. जिथे 3 नद्यांचा संगम होतो म्हणून त्या ठिकाणाला त्रिवेणी असं नाव दिलेलं आहे. त्रिवेणी आश्रम असं हे ठिकाण आहे, जिथल्या नर्सरीत मी आत्ता खरं तर बसली आहे. खूप सुंदर नर्सरी आणि त्यासोबतच सेंद्रिय शेती या ठिकाणी केली जाते. त्यासोबतच या आश्रमात म्हणजे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांची आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था आणि त्या संस्थेचं हे आश्रम आहे, जिथे तुम्हाला श्री श्री वेलबिईंगचं पंचकर्म सेंटरसुद्धा मिळतं. आणि म्हणजे या आश्रमात तुम्ही मुलांना सहकुटुंब सहपरिवाराला घेऊन आल्यानंतरचे फायदे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला निसर्ग तर अनुभवता येईलच, एक 3-4 दिवसांचा मुक्काम तुम्ही आरामात या ठिकाणी करू शकता. राहण्याची उत्तम सोय आहे, कमीत कमी चार्जेससोबत डिलक्स रूमपर्यंतची सेवा या ठिकाणी उपलब्ध आहे. नॉन AC, AC सगळ्या प्रकारचे रूम, ते पण क्लीन आणि नीट असे सगळे रूम्स आहेत. त्यासोबत खाणं एकदम मस्त असं जेवण तुम्हाला सात्विक या ठिकाणी खायला मिळणार. मुलांना जर चटपटीत खायचं असेल तर ते सुद्धा या ठिकाणच्या कॅन्टीनमध्ये उपलब्ध आहे. आणि तुम्हाला घरी काही झाडं नर्सरी सजवण्यासाठी घेऊन जायची असतील तर इथे नर्सरी आहे खूप छान. आयुर्वेदिक प्लांटपासून डेकोरेटिव्ह, जी आपण नॉर्मली घर सुंदर बनवू शकता, आपली गॅलरी सुंदर बनवू शकते, असे सगळे प्लांट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. इथे आल्यानंतर तुम्हाला जर रिलॅक्स व्हायचं असेल तर पंचकर्म सेंटर आहेच. म्हणजे व्हिजिटिंगसोबत तुम्ही पंचकर्म घेऊ शकता, ज्यामध्ये स्नेहन अभ्यंग घेऊन बस्ती नाडी परीक्षण करून तुम्हाला तुमची प्रकृती बघता येईल. तर रिलॅक्सेशन तर आहेच, त्यासोबत आयुर्वेदाला जवळून तुम्हाला अनुभवता येईल या ठिकाणी. आणि आश्रमामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे बघता येईल की देशभरातून या ठिकाणी कितीतरी लोक आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस ॲडव्हान्स कोर्स करण्यासाठी येतात. या ठिकाणी मोठ्या लोकांसोबतच म्हणजे 18 वर्षांवरील तरुणांसोबतच 18 वर्षांच्या खालच्या मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी खूप सारे इंट्युशनसारखे असे काही ॲडव्हेंचरस कोर्सेससुद्धा होतात, ज्या ठिकाणी ज्या कोर्सेसच्या माध्यमातून आजकालची जी पिढी आहे, जी कम्प्युटरमुळे किंवा मोबाईलमुळे त्यांना लवकर कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी थोडा त्रास होतो. बऱ्याच पालकांचा हा प्रश्न असतो की आमची मुलं मोबाईल वेडी झालेली आहेत, आणि अशा मुलांना फोकस्ड करण्यासाठी, अभ्यासावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप छान असे कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर तुमची सुट्टी पण होईल, मुलांना एखाद्या कोर्सला पण बसवा, ज्याच्या माध्यमातून मुलं मेडिटेशन शिकतील, योगा शिकतील, ज्याच्यामुळे त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि सोबतच संतांचं ठिकाण आहे, त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची जी ओळख आहे असे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आळंदीचं समाधी दर्शन होईल, माऊलींच्या समाधीचं. त्यासोबतच जवळ असलेल्या देहूला तुम्ही भेट देऊ शकता. देहूला जगद्गुरू तुकोबारायांचं मंदिर आहे, गाथा मंदिर आहे, वैकुंठ मंदिर आहे, मुख्य मंदिर आहे, जिथे विठ्ठल रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती आहे. आणि त्याच्याच थोडंसं पलीकडे देहूमध्येच भंडारा डोंगर आहे, जिथे 100 कोटींचं भव्य असं सुंदर, महाराष्ट्रातल्या सुंदर मंदिरांपैकी एक सुंदर मंदिर त्या ठिकाणी होतं आहे. खूप सारं बघण्यासारखं आहे. त्यामुळे तुमच्या कुठे कुठे व्हिजिट करायचं त्या प्लेसेसच्या लिस्टमध्ये हे एक नाव तुम्ही ॲड करा. मरकळ या ठिकाणचं, पुण्यामधल्या मरकळ या ठिकाणचं त्रिवेणी आश्रम, आर्ट ऑफ लिव्हिंगचं त्रिवेणी आश्रम तुम्हाला नक्की आवडेल. मी फक्त तुम्हाला आता नर्सरीच दाखवते आहे, कारण मी नर्सरीच्या या ठिकाणी आहे. पण इतकं सुंदर काय काय बघण्यासारखं आहे. नदीचं ठिकाण तर अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही नदीच्या साईडला जर गेलात तर तुम्ही तिथून हलणार नाहीत, इतकं सुंदर असं हे ठिकाण आहे. रंगीबेरंगी वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराचे खूप सारे पक्षी तुम्हाला या ठिकाणी बघता येईल, आपल्या मुलांना दाखवता येईल. आणि निसर्गासोबतच पंचकर्माचाही अनुभव घेता येईल. त्यामुळे हे ठिकाण मी तरी
10पैकी 10 मार्क्स देते, स्टार्स जर द्यायचे झाले मला तर. तेव्हा तुम्ही नक्की या, तुम्हाला नक्की आवडेल. सो मी आता आनंद घेते या ठिकाणाचा. मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत हे ठिकाण पोहोचवावं. खूप दिवसांनी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येत आहे. जर तुम्हाला हे ठिकाण आवडलं तर मला नक्की कळवा आणि सगळी डिटेल पुण्यातून, पुणे शहरातून किती किलोमीटरवरती आहे, हे सगळं मी कमेंटमध्ये खाली मेन्शन करते, जेणेकरून कसा प्रवास करायचा, काय करायचं हे तुमच्यासाठी. तुम्ही स्वतःची कार घेऊन येत असाल तर एकदम मस्त, आणि कार नाही आणली, बसनी प्रवास करणार असाल तरीसुद्धा अगदी इझी आहे आश्रमपर्यंत पोहोचणं. तेव्हा नक्की या, भेट द्या, तुम्हाला आवडेल, तुमच्या कुटुंबालासुद्धा आवडेल आणि छान ट्रिप होईल. रामकृष्ण हरी.